बघू नका टकमक, बघू नका टकमक. कधी कधी नवीन माणूस दिसला की आपण त्याच्याकडे टकमक बघत राहतो. कसे टकमक टकमक. बघू नका टकमक, आता झाली या भेट. बघू नका टकमक, आता झाली या भेट. शिवकाशी नमस्कार घेईल का, हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. अजय नमस्कार. हात जोडून म्हटलं मी, हात जोडून. हा हात जोडून नमस्कार करायचं किती वेळा हाही प्रश्न आहे. एकच माणूस 10 वेळा भेटत असेल तर हात 10 वेळा जोडायचा नाही. एकदा ठीक, एकदा औपचारिकता पाळायची, एकदा नमस्कार ठीक आहे. पण आता दुसऱ्यांदा जर भेटला तर आपण नमस्कार नाही, आपल्याला माहिती आहे भेटला सकाळी, त्यामुळे आता दिवसभर काय नमस्कार करायचं. पण मी आता पहिल्यांदा तुमच्या समक्ष आलोय, तर चला याप्रमाणे जाऊया. हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. अजी नमस्कार. बघू नका टकमक, टकमक टकमक टकमक. बघू नका टकमक, आता झाली या भेट. बघू नका टकमक, आता झाली या भेट. बघू नका टकमक, आता झाली या भेट. शिवकाशी नमस्कार घेईल का, हात जोडून सेवक, हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. हात जोडून सेवक. अजय नमस्कार. अरे दिल. हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. बघू नका टकमक, आता झाली या भेट. बघू नका टकमक, आता झाली या भेट. शिवकाशी नमस्कार घेईल का. हात जोडून सेवक, हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. शब्दावरती उभा आहे भगवंत, त्याच्या शक्तीचा नाही कधी अंत. शब्दावरती उभा आहे भगवंत, त्याच्या शक्तीचा नाही कधी अंत. सेवकाचा कैवारी आला सेवकाच्या द्वारी, सेवकाचा कैवारी आला सेवकाच्या द्वारी. असा बंधू सदा कुणी होईल का. हात जोडून सेवक, हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का. हात जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का.
बेटा झाले भाषण भुजने आता करूया भजन झाले भाषण भुजने आता करूया भजन भजनाची गोडी राहील का तुम्ही बाहेर गावचे का अच्छा बाहेर गाव कोणत्या गावून आले जे बाहेर गावून आलेले आहेत ना खूप दूरून सकाळपासून आले आहेत बिचारे पाय दुखतात दिवसभर नाचलं किती वेळ थांबायचं घरही जवळ करायचं आहे बरं अच्छा हे हळदगावचे सेवक किती आहेत हळदगाव आले थोडंसं हातवरती हळदगाव अरे अच्छा बाहेर गावून आलेले सेवक किती बाहेर गावून आलेले यार घरचे नाही घरी ना चला असंच होते तुम्हाला एक सांगू का कोजागिरीचे कार्यक्रम जयंतीचे कार्यक्रमात तरी थोडंसं वेगळं मजा दे सेवक संमेलन मला ना भव्य सर्व थकून आधी बा बिचारे हे आयोजक मंडळ पा कसे बसले आहे सर्व झाला ते हिशोब लावायचा आहे काय करणार ते सर्व थकून जातात मलाही आम्हालाही कळतं तेवढं आणि चला म्हणूनच सर्वात शेवटी पण जे जात आहेत त्यांना विनंती यासाठी मी थांबवलं की बा उभे होताना तुम्ही एकदा जयघोष करा सत्यमर्यादा प्रेम म्हणा सर्वांना परमेश्वराला नमस्कार निकडून नमस्कार नमस्कार करत करत निघायचं सरळ उठलं की नाही जायचं कारण की आता तुम्ही त्या बंधनात आहात जिथे मी मजकुरामध्ये परमेश्वराला उपस्थित केला आहे तर थोडा जाताना जयघोष करून तुम्ही निघा काही अडचण नाही आहे नमस्कार तुम्ही निघाले की आमचा फायदा आहे तुम्ही निघाले की आमचा फायदा आम्ही बाजार हिवऱ्याला कार्यक्रमाला गेलो होतो जंगल आजूबाजूला पूर्ण जंगल परिसर आणि बाजूला ना दहशत आहे त्यामुळे ते सेवकांनी आधीच सांगितलं भाऊ म्हणे खूप वेळपर्यंत सेवक राहणार नाही कारण की आहे म्हणे एक बाजूला तर त्यामुळे पटापट तिथे तसंच झालं आम्ही बिलकुल 2-2.5 तासात संपवण्याचा नादात होतो पण नाही संपला शेवटी 2.5-3 तास घ्यावंच लागलं कारण की बाहेर गावचे आता बसले राहतात पण तुम्ही गेल्यानंतर आता गावचे सेवक येतील बिचारे ते जेवण करायला गेलेले आहेत कारण की गावातली पद्धत असते पहिल्यांदा बाहेर गावून जे आलेले आहेत त्यांचं मानपान त्यानंतर गावात आणि हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आयोजकांसाठी जोरदार टाळ्या की एका छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं सेवक संमेलन आहे जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का जोडून सेवक मार्गाची ओळख देईल का जोडून सेवक मार्गाची ओळख